ऐन सणासुदीत साखर वाढल्यामुळे मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. LPG गॅसच्या दरात वाढ झाली, यानंतर इंधन दरवाढ आणि आता साखर नारळाच्या दरात झालेल्या वाढीमुळे दरवाढ करावी लागत असल्याचं मिठाई विक्रेत्यांनी म्हटलं. ऐन गणेशोत्सव, नारळी पौर्णिमा तोंडावरती असताना महागाई वाढलेली पाहायला मिळते. साखरेच्या दरात वाढ झालेली आहे, नारळाच्या दरात वाढ झालेली आहे आणि याचा फटका हा कुठेतरी गणेशोत्सवामध्ये, नारळी पौर्णिमेमध्ये बसणार आहे. कारण मिठाईचे पदार्थसुद्धा महागलेले आहेत. आपण सध्या त्या दुकानात जर बघितलं तर आताच 500-1000च्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला जे भाव आहेत ते पाहायला मिळतात. साखर वाढल्यामुळे, साखरचे दर वाढल्यामुळे हे भाव आणखी वाढल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे थेट हा नागरिकांच्या खिशावरती ताण आलेला आहे. मात्र एकूणच व्यापारी असतील त्यांच्यासुद्धा खिशावरती ताण आलेला आहे आणि त्यामुळे हे दरवाढ ती झालेलं पाहायला मिळते. काही महिन्यांआधी आता LPGचे क्रायसिस झाले, त्या टायमाला सिलेंडर महाग झाले. प्रोडक्शन कॉस्टबद्दल मी सांगतो मिठाई इन जनरल की त्या टायमाला प्रोडक्शन कॉस्ट हाय झाली. ते कसं बसं सहन केलं. त्याच्यानंतर आता सणाला 10 दिवस उरलेत आणि साखरेचे भाव वाढलेत, म्हणजे ऑलमोस्ट दुप्पट झाल्यासारखं आहे. जी साखर आपल्याला 55 किंवा 60 रुपये किलोला यायची ती आता 100 रुपयाच्या पुढे गेली. इतकं डायरेक्टली डबल झाल्यामुळे आता समजत नाही की वाढवायचे तर कसे वाढवायचे, किती वाढवायचे भाव. कारण आपण LPGचे जेव्हा रेट्स वाढले तेव्हा आपण रेट्स इन्क्रीज नव्हते केले, आपण तेवढेच ठेवलेले. ते नुकसान सहन केलं. LPGचे मग रेट ऑलमोस्ट डबल झालेत. सो त्याच्या व्यतिरिक्त आता सण आला आणि ड्रायफ्रूट्स पण महाग झाले. आणि गणेशोत्सवामध्ये दरवाढ ही प्रत्येकाला भोगावी लागणार आहे आणि एकूणच हा ताण जो आहे तो सर्वसामान्यांच्या खिशावरती येणार आहे. कॅमेरा पर्सन स्वप्नील जाधव, रिटो विश्वास, मुंबई.